तो जेव्हापासून इथे येऊन गेलाय तेव्हापासून आम्ही सगळेच सतत भीतीच्या छायेखाली वावरत आहोत. असं वाटतंय की तो पुन्हा येईल आणि तसाच अग्निप्रलय पुन्हा घडेल. तो शहराजवळ आल्याच्या नवनवीन अफवा रोज फुटत आहे. या भीतीने लोक सैरावैरा पळत आहेत. जे लोक तेव्हा शहर सोडून गेले होते ते अजून आले नाही. वीरजी ओरा, हाजी कासम आणि इतर व्यापारी अजूनही आजारी आहे. सर्वशक्तिमान बादशाने आम्हाला दिलासा देण्याचा प्रयत्न केला, पण तोच स्वतः हादरून गेला आहे. सध्या तरी इथे शांतता आहे, पण तीही भीषण वाटत आहे. तो पुन्हा येऊ नये म्हणून आम्ही सगळे देवाकडे प्रार्थना करत आहोत. हा मजकूर होता सर जॉर्ज ऑक्सिडन यांनी शिवाजी महाराजांच्या सुरतेच्या स्वारीनंतर 11 महिन्यांनी म्हणजे 26 नोव्हेंबर 1664 लिहिलेल्या पत्रातला. या पत्राचा खरा अर्थ समजून घेण्यासाठी आपल्याला 11 महिन्यापूर्वी काय घडलं होतं ते पाहावं लागेल. 4 जानेवारीची शांत सकाळ. कुणीतरी मोगल सरदार आपल्या सैन्यासह सुरतेजवळ गणादेवी येथे येऊन थांबला असल्याची गोष्ट सुरतेच्या सुभेदाराला समजली. त्यावेळेस सुरतेचा सुभेदार इनायत खान होता. याला शिवाजी महाराजांकडून निरोप मिळाला की आपण बादशाहचे सरदार असून महताब खानाच्या आदेशानुसार उत्तरेतील बंड मोडायला निघालो आहोत. इनायत खानाने यावरती उत्तर पाठवलं, येथील लोक हा प्रचंड फौजफाटा पाहून घाबरले आहेत, तरीही आपण शहरातून न जाता बाहेरील मार्गाने जावं. डच आणि इंग्रज वखरवाल्यांनी 5 जानेवारीच्या सकाळीच पक्की खबर आणली होती की शिवाजीराजे आपल्या 12,000 सैन्यासह सुरतेवरती चाल करून येत आहे. शहरात एकच पळापळ सुरू झाली. व्यापाऱ्यांनी दुकानं बंद करून घर गाठली. शहराच्या सीमेवरती राहणाऱ्यांनी तर शहर सोडून भीतीने कोमरा केला. परदेशी व्यापारी, वखरवाले इंग्रज, पोर्तुगीज, डच यांनी बाहेर विकायला ठेवलेला माल पुन्हा गोडाऊनात आणून ठोकला. इंग्रजांनी तर संध्याकाळी सोडायची जहाजं सकाळीच माल भरून इंग्लंडला पाठवून दिली. तेव्हा ना शिवाजी महाराज उदनाजवळ पोहोचले होते, म्हणजे सुरत पासून फक्त 1 मैल अंतरावर. इकडे शहरात इनायत खानाने लोकांना धीर द्यायचं, संरक्षण द्यायचं हे सगळं सोडलं आणि स्वतःच किल्ल्यात जाऊन लपलं. त्याच्या पाठोपाठ इतर अधिकारी, व्यापारी, शहरातल्या बड्या बड्या हस्तींनीही आश्रयासाठी किल्ल्यात जाऊन आसरा घेतला. इनायत खानाच्या या भित्र्या धोरणाने मराठ्यांना जणू काही मोकळं रान मिळालं. 6 जानेवारीला मराठा सैन्य सुरतेमध्ये दाखल झालं. शहराच्या बाजूला एक मंडप उभा केला. महाराजांनी इनायत खानाला निरोप धाडला. वीरजी ओरा, मोहनदास झवेरी, हरिवंश सई, दुबे, हाजी कासिम या व्यापाऱ्यांनी ताबडतोब येऊन खंडणीची बोलणी करावी आणि ठरलेली खंडणी द्यावी, अन्यथा आमचे सैनिक शहरामध्ये आग लावतील, तुमच्यावरती तलवारी चालवतील. परंतु या निरोपाला मुघल अधिकाऱ्यांनी कोणतंही उत्तर दिलं नाही. या चिडलेल्या शिवरायांनी बहिर्जी नायकांच्या नकाशाप्रमाणे ठरलेल्या ठिकाणांवरती हल्ला करून लूट मिळवायची ठरवली. या निरोपांमध्ये एक उल्लेख होता वीरजी ओराचा. फॅक्टरी रेकॉर्डप्रमाणे त्या काळातल्या जगातल्या सर्वात श्रीमंत असलेला तेव्हाचा एलॉन मस्क, बिल गेट्स किंवा अंबानी अडाणी म्हणावं लागेल, त्याची वैयक्तिक संपत्ती त्या काळात 80 लाख एवढी होती आणि व्यापारी उलाढाल काही कोट्यांमध्ये होती. मराठा साम्राज्याची तत्कालीन उलाढाल 15 ते 20 लाखाच्या आसपास होती. यावरून वीरजी ओराच्या प्रचंड संपत्तीचा अंदाज लावते. भारतात आग्रा, सुरत, वडोदा, कोकण, गोवळकोंडा, म्हैसूर, मद्रासमधून जाणारा एकूण महसुलापैकी लाखो रुपयांचा महसूल केवळ वीरजी ओरा एकटा भरत होता. सुमारे 7 देशांमध्ये त्याच्या व्यापारी शाखा होत्या. केवळ मोगलच नाही तर इंग्रज, फ्रेंच, पोर्तुगीज, अफगाणी, इराणी व्यापाऱ्यांनाही वीरजी ओरा कर्ज द्यायचा. ईस्ट इंडिया कंपनीच्या कागदपत्रात वीरजी ओराकडून व्यापारासाठी तब्बल 10 लाख रुपये घेतल्याची नोंद आहे. सगळा भारत 4 वर्षे वापरू शकेल इतकी चांदी तर त्याच्या गोडाऊनात होती, असं वीरजी ओराबद्दल बोललं जातं. शिवरायांनी वीरजी ओराला आणि इतर 4 व्यापाऱ्यांना खंडणी दिली तर सुरतवरती हल्ला करणार नाही अशी ग्वाही दिली होती. परंतु वीरजी ओराने ती मागणी मगरुरीने फेटाळली आणि त्याचे परिणाम त्याच्यासोबत सगळ्याच व्यापाऱ्यांना भोगावे लागले. 7 जानेवारीला हाजी कासमचं घर लुटण्यात आलं. मोहनदास झवेरी हा गरीब माणसाला दानधर्म करत मदत करत होता अशी बातमी शिवाजी महाराजांच्या कानावर आली. तेव्हा महाराजांनी त्याच्या घराला कोणताही उपसर्ग पोहोचू दिला नाही. मात्र 8 जानेवारीला वीरजी ओराचं घर मराठा फौजेने उखडून काढलं. या सगळ्या घडामोडींमध्ये इनायत खानाने एक वकील शिवरायांसोबत तहासाठी पाठवला, पण त्यानं दगाफटका करून शिवाजी महाराजांवरती प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला. महाराजांच्या अंगरक्षकांनी खंजीर धरलेला हात ओढून टाकला,
पण तो व्यक्ती महाराजांच्या अंगावरती कोसळल्यामुळे त्याचं रक्त महाराजांच्या अंगरख्याला लागलं. शिवाजी महाराजांवरती हल्ला झाला अशी अफवा वाऱ्यासारखी छावणीत पसरली. सगळ्या ओलिसांना आणि मुघलांना मारण्याचे आदेश सरदारांमार्फत देण्यात आले. तिथे असलेल्या लोकांवरती शेकडो तलवारी उगारल्या गेल्या. तेवढ्यात महाराज उभे राहिले. हे सगळं थांबवायचे आदेश दिले. या धामधुमीमध्ये 24 हात आणि 4 मणकी उडाली. अँथनी स्मिथच्या गळ्याजवळ आलेली तलवार थोडक्यात थांबली, म्हणून तो वाचला. या भेकड हल्ल्यामुळे मराठ्यांनी संपूर्ण सुरत शहराला आगीच्या होळात लोटून दिलं. रॉय चित्रपटामध्ये दाखवल्या गेलेल्या जळत्या शहरासारखी सुरतची अवस्था झाली. मराठ्यांनी बार लावून सरकारी इमारत उडवून दिल्या. अवघ्या सुरतची राख झाली. त्या दिवशी सोनं, चांदी, मोती, रत्न वळगून सुमारे 300 ते 500 हशम हातात प्रत्येकी 2 पोते घेऊन शामियान्यामध्ये दाखल झाले. वेरजी ओराच्या घरातून सुमारे 6000 किलोचं सोनं, 28 पोते मोती, हिरे, माणिक, सुमारे 50,000 रुपये रोख भरमसाठ ऐवज मिळाली. सुरतेच्या लुटीमध्ये सर्वात मोठं नुकसान वेरजी ओराचंच झालं. त्यातून सावरायला त्याला काही वर्ष गेली, तर तोच शिवरायांनी सुरतेवरती दुसरा हल्ला केला. त्यातून मग वेरजी ओराला सावरताच आलं नाही. वेरजी ओरा अंथरुणाला खेळला. जगातल्या सर्वात शक्तिशाली मुघल साम्राज्याला कर्ज देणारा व्यापारी शिवाजी महाराजांनी दिलेल्या तडाख्यामुळे धुळीस मिळाला आणि याच धक्क्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेला दिलेला तडाखा ना मुघल विसरले, ना जगातला सर्वात श्रीमंत माणूस.